सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई आयोजित हेची दान देगा देवा हा आध्यात्मक कार्यक्रम आज इथे संपन्न होत आहे। माननीय संचालक श्री बिबिजनजी चौरे साहेब तसेच उपसंचालक पांडे साहेब यांनी मला इथे कार्यक्रम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। बघा, महाराष्ट्रामध्ये माझी शाहिरीची 5वी पिढी आहे आणि ह्या शाहिरी 5वी पिढी असताना मी जो आपणासमोर पोवाडा सादर करत आहे ते माझ्या आजोबांचे गुरुजी गणेश दत्तात्रय दीक्षित यांचा मी आपल्यासमोर पांडुरंगाचा पोवाडा 1-2 मिनिटात मध्ये सादर करतोय। विटेवर ठेवून कर कटी उभा जगजेटी पुंडलिकासाठी भाविका देई मोक्ष। विटेवर ठेवून कर कटी उभा जगजेटी पुंडलिकासाठी भाविका देई मोक्ष पदा। नमन श्री विठ्ठल पद कमला सावळी मूर्ती गोचरी नयन सुंदर अंगी चंदनाचे होते शोभे कस्तूर। शिरटोप मोत्याचा हिरा शोभे त्यावर, शिरटोप मोत्याचा हिरा शोभे त्यावर जाना सोनसळा हे जभरदार हरी जभरदार हरी पुंडलिकाने तळपाती पुंडलिकाने तळपती आणि तेज झळकती चंद्रमुख शांती लाजवी स्वर्गाच्याही चंद्रास, लाजवी स्वर्गाच्याही चंद्रास तसाच ते जाने खरा काच। नमन श्री विठ्ठल पद कमला नेत्र नील अरविंद मुखी हास्य मधुर ते मंद। भाविका देई आनंद तो आनंदाचा कंद। धन्य धन्य पंढरी जन ज्यांना घडे नित्य दर्शन। बघा, जे पंढरपूरचे स्थायिक आहेत त्यांना नित्य दर्शन ह्या पंढरीचं होतंय, पांडुरंगाचं होतंय। या आषाढी वारीमध्ये ह्या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक जण ह्या पंढरीच्या दर्शनाला जातात आणि ज्यांना रोज दर्शन होतंय त्यांना काही देव घरात असल्यासारखंच की। धन्य धन्य पंढरी जन जन होई नित्य दर्शन। नमन श्री विठ्ठल पद कमला 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 नमन श्री विठ्ठल पद कमला
बुचे शाहीर आणि गुरु माझा थोरण माझे पिताजी ज्ञान देणार आजोबांची कृपा छत्र राहणार माफी करा वारंवार तुझ्या चरणामध्ये